सांगली जिल्ह्यात ऊसाच्या क्षेत्रात घट, गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालवताना कारखानदारांची दमछाक. जिल्ह्यातील 18 साखर कारखान्यांपैकी 15 साखर कारखान्यांनी गेल्या 2 महिन्यात 41,44,301 टन ऊसाचं गाळप करून 41,82,444 क्विंटल साखरेचे उत्पादन केलं आहे. आणि सततचा पाऊस, ढगाळ हवामानामुळे ऊसाची पुरेशी वाढ झाली नाही. तसेच जिल्ह्यातील ऊसाच्या क्षेत्रात 20% घट झाली आहे आणि त्यामुळे सर्वच कारखानदारांना गळीत हंगाम मार्चपर्यंत चालवणं कठीण झाल्याचं साखर कारखानदारांच्या प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. मान्सून आणि परतीचा मान्सून दोन्ही पाऊस जिल्ह्यात धोधो कोसळले आणि त्यानंतर बराच काळ ढगाळ वातावरण राहिलेलं आहे. या सर्व वातावरणातील बदलामुळे ऊसाची पुरेशी वाढ झालेली नाही आणि जिल्ह्यात 2023-24च्या गळीत हंगामात 1,44,127 हेक्टर क्षेत्र होते आणि यामध्ये 7,000 हेक्टर क्षेत्राने घट होऊन 2024-25च्या गळीत हंगामामध्ये 1,37,104 हेक्टर झाले आहे. या सर्वांचा जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर परिणाम झालेला आहे. जिल्ह्यातील 19 साखर कारखान्यांपैकी 15 साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत. या कारखान्यांनी 41,44,301 टन ऊसाचं गाळप झालेलं असून 41,82,444 क्विंटल साखरेचं उत्पादन झालेलं आहे. या कारखान्यांचा साखर उतारा 11 ते 12.88% राहिलेला आहे. सर्वच कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू करून 1.5 ते 2 महिने झालेले आहेत आणि ऊस पुरेसा उपलब्ध नसल्यामुळे कारखान्यांचे गळीत हंगाम 15 मार्च 2025पर्यंतच चालतील, असे साखर उद्योगातील जाणकारांचं मत आहे. जवळपास 8 ते 10 लाख टनाने ऊसाचे गाळप घटण्याचे जाणकारांचा अंदाज आहे. राजाराम बापू कारखान्याच्या 4 शाखांनी आजपर्यंत 7,53,500 टन ऊसाचं गाळप करून 8,36,180 क्विंटल साखरेचं उत्पादन झालं आहे. सोनहिरा कारखान्याने गाळपात आघाडी घेतली असून 5,04,000 टन ऊसाचे गाळप केलं आहे. त्यानंतर क्रांती, वसंतदादा, हुतात्मा, सद्गुरू, श्री शुगर, उदगिरी शुगर, विश्वासराव नाईक, मोहनराव शिंदे, दालमिया या साखर कारखान्यांनी गळीत हंगामाला गती दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.